रा.चि. ढेरे यांच्या ललितबंध लेखसंग्रहातून डोळे मोडीत राधा चाले नावाचा लेख. राधेनं केवळ रसडोळस कवींनाच नव्हे तर शांतीब्रह्म संतांनाही वेड लावलं आहे. रतीला लाजवणारं तिचं लीला लाघव अनेक विरक्तांनी रसाळपणानं वर्णिलं आहे. ज्यांच्या हृदयस्थ शिवानं अनंगाला जाळलं त्यांनीच राधाकृष्णाच्या रीतिविलासासाठी त्याला पुनःसंजीवन दिलं आहे. त्या विलासात शिवशक्ती समावेशन अनुभवलं आहे. तिच्या कानातलं कुंडल झुललं की संतांच्या विरक्तीच्या मुखावर रतीची आर्तता विलसू लागते अन तिच्या नयनांचं दळ हललं की पानावरच्या दवबिंदूप्रमाणे सारं त्रिभुवन डळमळू लागतं. वारियानं कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले अशी तिच्या विजय यात्रेची वेधक चित्र संत साहित्यात शेकड्यांनी आढळतात. एखाद्या कल्पितानं एवढ्या विप्लवकारी व्यक्तिमत्वाचं रूप धारण करावं हा लोकप्रियतेचा महान चमत्कार आहे, यात मुळीच संशय नाही. राधेचं रूप रेखाटताना अन तिच्या लीलांचे रंग वर्णिताना संतांच्या संयमाचे अभेद्य दुर्गही धडाधड कोसळले आहेत. तिच्या बहुरंगी चित्रात त्यांनी जरी परमार्थाची पुटं चढविण्याचा प्रयत्न केला असला तरी तो क्षीण ठरला आहे. त्या चित्रांतून तिचा प्रमाथी प्रणयभाव आपले गडद रंग लेवूनच प्रकटलेला आहे. संत साहित्यातल्या त्या राधेकडे पाहिलं की वाटतं मानवाच्या स्वाभाविक प्रेयानंच इथं कुटिलतेनं श्रेयाचं रूप धारण केलं आहे. तिनं आपल्या रूपगंधानं अन भावबंधानं लोकोत्तर पुरुषांनाही लोकभूमीवर खिळवून ठेवलं आहे. गंध मरंदानं धुंदावलेलं तिच्या गात्रांचं उत्फुल्ल कुंजवन दृष्टीपथात येताच संतांच्या तत्वचिंतनाचं सारं गांभीर्य किरणांत विरणाऱ्या अभ्राप्रमाणं विरून जातं. मग त्यांच्या साऱ्या भाववृत्ती राधारूप बनतात अन कल्पद्रुमातळी देहुडा चरणी उभा राहून मुरली वाजवणाऱ्या कृष्णाच्या मिलनासाठी आतुरतात. मुरलीनादानं ते इतके कासावीस होतात की याचे हातींचा वेणू कोणी घ्या गे अशी आर्त हाक त्यांच्या मुखातून प्रकटू लागते. शिवतत्त्वाशी सामरस्य साधू पाहणाऱ्या जीवतत्त्वाचं प्रतीक म्हणून जरी पुराणकारांनी अन वैष्णव संतांनी राधेचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला असला तरी ती प्राधान्यानं लौकिक शृंगाराच्या विश्वातली प्रातिनिधिक नायिका आहे. इथल्या प्रत्येक प्रणयशिलाची ती स्वप्नपूर्ती आहे. तिच्या सहवासात रमण्यासाठी इथल्या प्रत्येक प्रणयवीराच्या भावकुंजात यौवनातल्या चांदण्या रात्री रास मांडलेलाच असतो. पौराणिकांनी अन संतांना अलौकिक पातळीवरही तिची प्रणयशीलता अन शृंगार सन्मुखता राखणं अटळ ठरलं. ते तिच्या या मूल प्रकृतीमुळेच. लोकमानसात ज्यानं असाधारण प्रेमाचं स्थान प्राप्त केलेलं असतं त्याचा समादर करीतच लोकनेत्यांना लोककल्याण साधावं लागतं. लोकप्रेमाला प्राप्त झालेल्या विषयांचा निषेध करून लोकनेतृत्व मिळत नाही, लोकविश्वास संपादता येत नाही अन मग अर्थातच लोकमंगलाची आकांक्षाही पूर्ण करता येत नाही. पौराणिकांना अन संतांना लोकमंगलाची तीव्र आकांक्षा होती. ते स्वतः जितकाम असले तरी लोकमंगलाच्या कामनेनं ते झपाटलेले होते. जिथं लोकमानस रमतं विसावतं त्या सर्व माध्यमांचा स्वीकार करायचा. त्या माध्यमांतलं जे निषिद्ध आहे
अथवा त्याज्य आहे तेही स्वीकारून त्याचं उदात्तीकरण करायचं अन त्याच्या द्वारा लोकमानस आपल्या उद्दिष्टाप्रत उंचावून घ्यायचं ही पौराणिकांची अन संतांची सरणी होती. या सरणीतूनच त्यांचं समाजप्रवण मन उत्कटतेनं व्यक्त झालेलं दिसतं. संत साहित्यातली प्रणयिनी राधा या दृष्टीनं खचितच अभ्यसनीय आहे. संतांनाही झुलवणाऱ्या राधेचं जुन्यात जुनं लौकिक रूप प्रकटलं आहे ते गाथा सप्तशतीत. या गाथांच्या रचनाकारांना गोपी, राधा अन कृष्ण यांचं जे नातं प्रतीत झालं आहे ते शुद्ध लौकिक प्रणयाचं आहे. त्यांनी गायलेल्या राधाकृष्णाच्या प्रणयाला मातीचा गंध लाभलेला आहे. एवढंच नव्हे तर या गाथांच्या मनोविश्वातला कृष्ण जेव्हा पंचजन्य शंख मुखाला लावतो तेव्हा त्याला बाळपणी मुखाला लावलेल्या यशोदेच्या शंखधवल स्तनाचं स्मरण येतं. फ्रॉइडवर मात करणारे हे गाथाकार जेव्हा राधाकृष्णाच्या प्रणयाची गीतं गाऊ लागतात तेव्हा त्यांची कल्पनाशक्ती अनिर्बंधपणानं संचारू लागली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्यांचा कृष्ण जेव्हा वयात येतो तेव्हा त्यांच्या संपर्कातल्या साऱ्या गोप युवती आपलं विवाह निर्बंधाचं नातं यशोदेवी लपवू लागतात. माझा दामोदर अजून लहानच आहे की हो असं जेव्हा भाबड्या वत्सलतेनं यशोदा म्हणते तेव्हा त्या एकमेकींकडे चोरून पाहून हसतात. वसंत वायूनं झपाटलेला मधुकरांचा गुंजारव रानोरानी घुमू लागला की त्या यमुना काठच्या निगूढ कुंजात विरहगीत गाऊ लागतात अन एखाद्या कार्तिकातल्या चांदण्या रात्री कृष्णाला एकांतात घेऊन रासमंडळ रचतात. नाचता नाचता त्यांचे गोरे गोरे गाल घामानं ओलावतात अन चांदण्यानं धवळतात. मग त्या गालांवर कृष्णाची अनेकानेक प्रतिबिंब उमटू लागतात. एखादी चतुर भाग्यवती रासात समरस न होता हे सारं दुरून अनुभवते अन गोपींच्या नर्तनाची प्रशंसा त्यांच्या कानांत सांगण्याचं निमित्त करून त्या शतशत कृष्णबिंबांची आसुसलेपणानं चुंबनं घेते. ती चतुर भाग्यवती बहुधा राधाच असावी, कारण एका गाथाकारानं तिचं हे असलं चातुर्य नेमकं टिपलं आहे. तो कृष्णाला उद्देशूनच म्हणतो आहे, मुख मारुतेन त्व कृष्ण गोर्जो राधिकाया अपनयन एतासा बल्लवीना अन्यासामपि गौरवहरसि. हे कृष्णा, संध्याकाळी परतणाऱ्या गायीच्या पावलांमुळे उडालेले धुळीचे कण राधेच्या डोळ्यांत जातात. ते धुळीचे कण फुंकर घालून काढण्यासाठी तू जेव्हा तिच्या मुखाजवळ मुख नेतोस तेव्हा तू गोपललनांचा अन अन्य स्त्रियांचाही गौरवहरण करतोस. गाथासप्तशतीतली राधा ही अशी आहे. ती खास लोकमानसाची निर्मिती आहे. वैष्णवांच्या शक्तितत्त्वाशी अन दार्शनिकांच्या जीवशिवैक्याच्या सिद्धांताशी तिचा मुळीच लागाबांधा नाही. गायींना गोठणीवरून गौळवाड्याकडे घेऊन पुढे जाणाऱ्या कृष्णाला ती पाहते अन सायंकाळच्या कातरवेळी तिच्या डोळ्यांत धूळ जाते. मावळत्या सूर्याच्या किरणांची लाली तिच्या डोळ्यांत उतरते. डोळ्यांतल्या धुळीचा सल गात्रागात्रात विजेसारखा खेळू लागतो. तिची ही नेत्रांतून गात्रात उतरलेली कळ कृष्णाला शब्दाविनाच ऐकू येते अन तो राधेच्या व्यथांचा वेध घेणारा कपटवैद्य
लगबगीनं जवळ येऊन तिच्या डोळ्यांत फुंकर घालतो. परंतु आश्चर्य पुढंच आहे. त्या फुंकरीनं तिच्या डोळ्यांतली धूळ निघाली तरी लाली उतरण्याऐवजी वाढतच राहते. मावळत्या सूर्याची लाल किरणं उतरतात, पण राधेच्या डोळ्यांतली लाली काही उतरत नाही. उत्तर रात्रीच्या कृष्णतेचा स्पर्श झाल्यावाचून ती उतरणारही नाही. लोकमानसाची निर्मिती असलेली ही राधा साऱ्या भारतात होळीगीतांची नायिका बनून राहिली आहे. हे सत्य राधेच्या मूळ स्वरूपावर जगजगीत प्रकाश टाकणारं आहे. होळी अथवा फाग हा वसंतोत्सव आहे. वसंत हा मदनाचा अग्रदूत आहे, कामसखा आहे. अर्थातच त्याच्या आगमनाचा उत्सव हा कामगीतांनी अन कामोत्तेजक नृत्यांनी साजरा व्हावा हे स्वाभाविकच आहे. उत्तरेत फाग अथवा होळी गीतं राधाकृष्णाच्या शृंगारलीलांनी रंगलेली आहेत. या गीतांचा अनुकार कृष्णभक्त संत कवींच्या साहित्यातही रंगभरीत राहिला आहे. कृष्णसखी मीरा तर आपल्या अनेक गीतांतून होळीचे रंगवैभव गात राहिलेली आहे. गोप युवतींचं हे भाग्य मीरेला हेवा करण्यासारखं वाटतं अन तिचा कृष्णविरह दाटून येतो अन मग होली पियाबन लागारी खारी सुनी बिरहन पिवबिन डोले तज गाया पिव पियारी विरहा दुःख मारी अशी वेदना शब्दांतून पाजरू लागते. महाराष्ट्रातही राधेचा होळीशी दृढतम संबंध आहे. देशी नाममालेत हेमचंद्रानं या उत्सवाला सुगीमह म्हणजे सुग्रीष्मक असं नाव दिलं आहे. या नावापासूनच कोकण गोमंतकातील मराठीत शिमगा हा शब्द सिद्ध झाला आहे अन महाराष्ट्राच्या अन्य भागात वर्णविपर्यानं शिमगा असं त्याचं रूप रूढ झालं आहे. कोकणात शिमग्याच्या सणाच्या अगदी पहिल्या दिवसापासून तिकडचे खेळे राधाकृष्णांची सोंग घेऊन घरोघर हिंडतात. गावातल्या प्रत्येकाच्या अंगणात हजेरी देणाऱ्या या खेळ्यांपैकी एक पुरुषानं स्त्रीवेश धारण करून राधेचं रूप घेतलेलं असतं. ती दह्या-दुधाच्या घागरी घेऊन यमुनाच्या बाजाराला निघालेली असते. मुरलीधर कृष्ण तिला अडवतो अन दान मागतो. गोरी राधा त्याला कळवळून विनवीत असते, यदुनंदना घनश्यामा नको करू रे आमची दैना. राधेच्या या गीतनृत्याला घुमट, मृदंग, टाळ इत्यादी वाद्यांची साथ असते. राधाकृष्णाच्या अशा अनेक लीलांना साकार करणाऱ्या या कार्यक्रमाला राधेचा नाच अशीच संज्ञा आहे. सृष्टीच्या अणुरेणूतून नवसर्जनाचे मंत्र घुमवीत येणाऱ्या वसंताच्या उत्सवाशी राधाकृष्णाचं युगुल हे असं कायमचं निगडीत झालेलं आहे. सर्जनाचं स्वागत शृंगारानं करावं हा संकेत अगदी आदिम काळापासून अनुष्ठानाचं स्वरूप पावलेला आहे. राधेच्या व्यक्तिमत्वातली शृंगारप्रधानता या पार्श्वभूमीवर अत्यंत बोलकी ठरते, यात संशय नाही. फाल्गुन हा चैत्र वैशाखातल्या धुंद ऋतूचा अग्रदूत आहे. या महिन्यात धरतीच्या कणाकणातून उन्माद उसळत असतो. यावेळी स्वकीय परकीय विवेक उरत नाही. चैत्र हा कृष्णमास आहे अन वैशाख हा राधामास. विशाखा नक्षत्राचं एक पर्याय नाम आहे राधा अन राधेनंतर येणारं नक्षत्र आहे अनुराधा. चैत्र वैशाख
हा अर्थातच राधाकृष्णाच्या मिलनाचा ऋतू. या ऋतूचं स्वागत करीत येणाऱ्या फाल्गुनात लोकमानसानं त्या मिलनाचं मिलनपूर्व शृंगाराचं नटनाट्य साजरं करावं, यात एक प्राकृतिक औचित्य निश्चितच आहे. राधाकृष्णाचा रतिविलास अश्विन कार्तिकाशी अन फाल्गुन चैत्राशी निगडीत झालेला आहे. हे दोन्ही कालखंड वर्षभरातल्या दोन सुगींशी संबंध आहेत. सुफलनाच्या महोत्सवाचे द्योतक आहेत. याचमुळे आश्विन कार्तिकातल्या सुगीच्या दिवसात गोपींनी रचलेल्या रासमंडळात कृष्ण राधेशी क्रीडा करतो अन फाल्गुनातल्या सुगीच्या दिवसात तो गोपीसह मथुरेच्या बाजाराला निघालेल्या राधेला रस्त्यात अडवतो. प्राचीन काळी नवरात्र आणि दसरा साजरा करण्याच्या प्रकारात फाल्गुनातल्या सारखेच अनेक आचार रूढ होते. हे ध्यानी घेतले म्हणजे या दोन्ही सुगीच्या हंगामांच्या समान प्रतिभा लोकमानसानं उभ्या केल्या होत्या असं सिद्ध होतं. नीलमत पुराणात काश्मीरातील कौमुदी महोत्सवाचं वर्णन होळीच्या उत्सवासारखंच केलेलं आहे. राधाकृष्णाच्या लीलांवर आधारलेला राधेचा नाच शिमग्याशी निगडीत का झाला, याचा शोध आपल्याला या पूर्वपीठिकेतून होतो. पूर्वी राधा नाचवणं हा लोकांच्या रंजनाचा सर्वात प्रभावी प्रकार होता अन तो आजही तमाशाच्या रूपानं अत्यंत प्रभावी ठरलेला आहे. प्राधान्यानं शिमग्यात अन लोकदेवतांच्या यात्रा जत्रांमध्ये उभा राहणारा डफ गाण्यांचा फड गणगवळणींनीच सुरू होत असे अन डफ गाण्यांनी म्हणजे कूट कवनांनी संपत असे. जन्म, जीवन, मृत्यू अन पुनर्जन्म हे सारं जीवनचक्र हा आदिम लोकमानसाच्या दृष्टीनं एक विलक्षण उखाणा होता. हा उखाणा उकलणाऱ्या प्रश्नांचा प्रसव लोकमानसातून निरंतर होत राहिला अन त्या प्रश्नांना ते यथामती उत्तरही देत राहिले. जीवनाचं कोडं उलगडू पाहणारी ही कूटच डफ गाण्यात कलगीतुऱ्याच्या कवनात व्यक्त झालेली आहे. या कूटकवनांच्या गायनाची पार्श्वभूमी राधेच्या अविरत रतीनं उभी करणारे खेळे हे प्रकृतीच्या आंतरहेतूंशी संवाद साधित होते असं जाणवल्यावाचून राहत नाही. महाराष्ट्रातलं राधा नाचवणं हे कर्नाटकात राधान आट, राधेचा खेळ अथवा राधेचा नाच याच नावानं रूढ आहे. महाराष्ट्रात या प्रकारचं प्रचलन सार्वत्रिक आहे. अगदी सह्याद्रीतल्या महादेव कोळ्यांतही त्याची लोकप्रियता विलक्षण आहे. कर्नाटकात राधान आट म्हणजे राधेचा नाच हे नाव ज्या रंजन प्रकाराला दिलेलं आहे तो प्रकार महाराष्ट्रातल्या तमाशाचाच कानडी पर्याय आहे. महाराष्ट्रात मात्र राधा नाचवणं अन तमाशा हे दोन्ही प्रकार स्वतंत्रपणानं अस्तित्वात असलेले दिसतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की शिमग्यातल्या राधेच्या नाचातूनच तमाशा परिणत झालेला आहे. राधा नाचवणं अन डफ गाणं हे दोन लोकधर्मीय रंजन प्रकार पूर्वापार चालू होते. ते सादर करणारे पारंपरिक खेळे आणि गाण लोकगायक हेही पुरातन काळापासून लोकजीवनात प्रतिष्ठा पावलेले होते. यांच्याबरोबर महार, मांग, गोंधळी, भराडी, कोल्हाटी, वाघे इत्यादी लोकधर्मी गायक, नाना देवचरितांचा अन लोकचरितांचा समावेश असलेली गीतं अन नृत्य लोकांपुढे वर्षानुवर्षे सादर करीत आले होते. राधेच्या नाचानं रंगणारा डफ गाण्यांचा फड या नाना लोकगायकांनी समृद्ध केला अन त्यातून पेशवाईतला सर्वांग परिपूर्ण तमाशा उभा राहिला. मूळचा खेळ्यांचा खेळ होता.
तोच भाषांतर समासानं पुढे फारसीचा प्रभाव काळात खेल तमाशा हे धेडगुजरी नाव पावला अन नंतर केवळ तमाशा म्हणून ओळखला जाऊ लागला. मूळचा जो गाण लोकगायक होता तोच पुढे शाहीर हे भाषांतरित फारसी बिरुद लेवून मिरवू लागला. रंजन प्रकार संपूर्ण स्वदेशी अन संज्ञा मात्र विदेशी. तमाशा अन शिमगा यांचं सातत्यानं प्रत्यास येणारं साहचर्य मुद्दाम स्पष्ट करण्याची जरुरी नाही. शिमग्यातल्या कामानुष्ठानाची परंपरा राखण्यासाठी म्हणून मुद्दाम रचलेली राधाकृष्णाच्या कामलीलांची वर्णनं करणारी कवनं ही तमाशातल्या अश्लीलतेला फिकी पाडणारी आहेत. राधा लसत कुच सरोरुह हंसलीला या नावाचं सुमारे 250 श्लोकांचं एक कमालीचं अश्लील काव्य मी पाहिलं आहे. राधेच्या नाचात राधेची भूमिका वठविणाऱ्या नटाला आपण नाचा म्हणतो. हा नाचा पोरवयाचा देखणा कोवळा पुरुष असणं राधेच्या कोमलांगी व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं अत्यावश्यक असल्यामुळं हा नाचा पोऱ्या असतो. एकनाथकालीन संत कवी शेख महंमदानं त्याला नट्या या संज्ञेनं उल्लेखिलं आहे. क्षौर करुनी डोळा काजळ दिसे स्त्रीहून देहाढाळ असं त्याच्या स्त्रीरूपाचं वर्णन करून शेख महंमदानं नट्याच्या दर्शनाचा परिणाम असा सांगितला आहे की तेथे पाहता करीती तळमळ महाव्यसनी उन्मत्त. त्याच्या मते नट्या देखोनी ईश्वराते ध्यातू ऐसा विरळा कोणी पुण्यवंतू असूच शकणार नाही. या नट्याच्या नटनकुलतेविषयी मात्र त्याला शंका नाही. नट्या जाणे सोंगे अशा शब्दात त्यानं याविषयीची ग्वाही दिली आहे. सिद्धांत बोधकार शहामुनींचा सूरही शेख महंमदासारखाच आहे. सजली या राधेच्या सोंगास व्यर्थ विटंबना पुरुषाची असं त्याचं स्वच्छ मत आहे. गेल्या शतकातील एक कवी रामसूत यांनी आपल्या साधुविलास नामक काव्यात राधा नाचवण्याच्या प्रथेचं फार वेदक वर्णन केलं आहे. राधा म्हणजे स्त्रीचा वेश देऊन या पुरुषास तयाकडून नृत्यास करवूनी वाद्यांस वाजविणे असं नेमकं स्पष्टीकरण देऊन रामसूतानं या प्रथेच्या उगमाची एक लोकतत्त्वीय स्पष्टीकरण कथा दिलेली आहे. स्त्रीवेश घेतला पुरुषाने त्याचे वदन न पाहावे असं असूनही राधेच्या नाचात पुरुषानं राधा होऊन का नाचायचं? पूर्वी द्वापारयुगात राधा विरहानं व्याकुळलेला कृष्ण कोणत्याही विलासांनी स्वस्थ होईना तेव्हा त्यानं स्वतःच राधेचं रूप घेतलं अन आरशात पाहिलं. आरशात राधेचं दर्शन होताच त्याचं सारं उदासपण मावळलं. चित्तवृत्ती आनंदानं उचंबळल्या अन विरह भाव विरून गेला. तये दिवसापासुनी आज्ञा करी मोक्षदानी स्त्रीवेश घेता पुरुषांनी पंचदिन नयनी पहावे. शिशिर ऋतू फाल्गुन मास पौर्णिमेपासुनी 5 दिवस अवलोकिता तयास दोष नसे काही पै. तीच रहाटी अद्यापवरी चालतसे उर्वीवरी म्हणउनी राधा नाम निर्धारी लोक सारी वदताती. हा रामसूत शिमग्यातल्या या राधा नाचविण्याचा समावेश डफ गाण्यांचा फडातच करतो हे विशेष. त्यावरून तमाशातली गवळणच नव्हे तर सारा तमाशाच या वासंतिक मदनदूती असलेल्या राधेच्या व्यक्तिमत्वातून साकारलेला आहे यात मुळीच शंका उरणार नाही. पेशवाई अखेरपर्यंत ही राधा तमाशात पुरुषच उभी करीत असे हे आपल्याला माहीत आहे.
पुढे 19व्या शतकाच्या मध्यानंतर गावगाडा कारांच्या भाषेत सांगायचं तर उघड्या मांडीचं कसब जाणणाऱ्या वर्गाचा तमाशाशी घनिष्ठ संबंध आला अन नाचाची जागा नाचीनं घेतली. अर्थात तमाशात राधेसाठी जरी नाची आली तरी नाचा नाहीसा झाला नाही. त्याला स्त्रीवेश घेण्याची जरुरी राहिली नाही, परंतु त्याच्या अंगवळणी पडलेले स्त्रीचे हावभाव पुरुष वेशात वेगळीच करमणूक देऊ लागले. ही करमणूक प्रेक्षकांना हवीशी वाटली अन नाचाचं अर्धनारी नटेश्वरासारखं अस्तित्व टिकून राहिलं. आपल्या जीवनक्रमाचं हे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्यच आहे. इथं काही नष्ट होत नाही. कोणताही जीवन विशेष विकास पावला, परिवर्तित झाला तरी ते विकसित अथवा परिवर्तित रूप अन मूळ रूप ही दोन्ही एकाच वेळी अस्तित्वात असलेली दिसून येतात. तमाशा ज्या राधेच्या नाचातून उत्क्रांत झाला तो राधेचा नाच हा आपल्या मूळ रूपात आजही अस्तित्वात आहे. अन तमाशातली बाई ज्या स्त्रीवेशधारी पुरुषाची जागा घेण्यासाठी आली तो पुरुषही आपले स्त्रीसुलभ हावभाव टिकवून तमाशात आजही अस्तित्वात आहे. राधेचं अन तिच्या प्रियतमाचं हे लौकिक चरित्र पाहिलं की तमाशात राधेशी शृंगारविलास करणारा कृष्ण हा आपल्या आक्षेपाचा विषय होण्याचं कारण उरत नाही. कृष्णाचं पावित्र्य विडंबन होत आहे अशी आम्ही कितीही हकाटी केली तरी जोवर लोकमानसातली राधा कुंडलं डोलवीत अन डोळे मोडीत चालणार आहे तोवर तिचा कृष्णही मथुरेच्या वाटा अडवीतच राहणार आहे. राधेनं त्याला लोकाराधनासाठी झुलविलं आहे अन तोही त्या लोकाराधनात रंगलेला आहे, निरंतर रंगत राहणार आहे. लेख समाप्त.